नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव आहे पंकज मते आणि आज आपण सुरू करणार आहोत इयत्ता 9वीतला गणित विषयातला धडा क्रमांक 2, ज्याचे नाव आहे वास्तव संख्या. ह्या धड्याचा आपण भाग क्रमांक 9 सुरू करत आहोत. या भागात आपण उरलेला सराव संच 2.3 आणि धड्याचा पुढचा भाग आपण पूर्ण करणार आहोत. तर चला सुरू करूया या 9व्या भागाला. सराव संच 2.3 यातला प्रश्न क्रमांक 9. छेदाचे परिमेयीकरण करा. आता जेव्हाही छेदाचे परिमेयीकरण करायचे असेल त्यावेळेस छेदाला आपल्याला परिमेय संख्येत बदली करावी लागते. मग काय करायचे? छेदात जेवढी वर्गमुळात संख्या आहे, मग काय करायचे? छेदात जेवढी वर्गमुळात संख्या आहे त्या संख्येने या दिलेल्या संख्येच्या अंशाला आणि छेदाला गुणायचे. त्यावेळेस आपल्याला गुणाकारानंतर आपल्या छेदात परिमेय संख्या येईल. तर चला सुरू करूया ह्या 9व्या प्रश्नाच्या पहिल्या भागाला. तर पहा, पहिला प्रश्न. 3 छेद वर्गमुळात 5 आहे. तर मी तुम्हाला म्हटले आपल्याला वर्गमुळात 5 आहे त्या संख्येने अंश आणि छेदाला गुणावे लागेल. तेव्हा आपण 3 छेद वर्गमुळात 5 ला वर्गमुळात 5 छेद वर्गमुळात 5 ने गुणले. आता तुम्हाला माहिती अंश छेदाच्या गुणाकारात अंशाचा गुणाकार वेगळा होतो आणि छेदाचा गुणाकार वेगळा होतो. छेदाचा गुणाकार म्हणजेच काय? वर्गमुळात 5 गुणिले वर्गमुळात 5. तर ती कशी होते? दोन्ही वर्गमुळात असल्या कारणाने आपण या दोघांचा गुणाकार वर्गमुळात एकत्र लिहू शकतो. म्हणजेच 5 गुणिले 5 वर्गमुळात घेऊ शकतो. त्याची उत्तर येते 25. तर वर्गमुळात 25 हे उत्तर भेटले. अंशात काय होईल? 3 गुणिले वर्गमुळात 5 म्हणजे आपले उत्तर येईल 3 वर्गमुळात 5. आता पहा, छेदामध्ये जी 25 ही संख्या आहे ही खरं तर 5 चा वर्ग आहे. म्हणजेच वर्गमुळात 5 चा वर्ग ही खरं तर संख्या येते 5 म्हणून आपण लिहिले 5. मग आपले उत्तर झाले 3 वर्गमुळात 5 छेद 5. अशा प्रकारे आपण छेदाचे परिमेयीकरण केले. असेच सुकल आपण पुढच्या येणाऱ्या प्रश्नांसाठी वापरू. पुढचा प्रश्न आहे 1 छेद वर्गमुळात 14. आता वर्गमुळात 14 म्हणजेच काय? आपल्याला अंश आणि छेदाला वर्गमुळात 14 ने गुणावे लागेल. मग आपण अंशाला सुद्धा वर्गमुळात 14 ने गुणले, छेदाला सुद्धा वर्गमुळात 14 ने गुणले. ते वर्गमुळात 14 गुणिले वर्गमुळात 14 काय येईल? कंसामध्ये वर्गमुळात 14 गुणिले 14 म्हणजे 14चा वर्ग झाला. आता जेव्हा 14चा वर्ग होतो त्यावेळेस आपण वर्गमुळात 14चा वर्ग जेव्हा लिहितो तर वर्गमूळ आणि वर्ग निघून जाते, उरले फक्त 14. आणि वरती अंशात 1 गुणिले वर्गमुळात 14 म्हणजे 1 वर्गमुळात 14 उरते. म्हणजेच आपले उत्तर काय आले? वर्गमुळात 14 छेद 14 हे झाले आपले उत्तर. आता तिसरा प्रश्न. 5 छेद वर्गमुळात 7. वर्गमुळात 7 आहेत म्हणजे अंश आणि छेदाला आपल्या वर्गमुळात 7 ने गुणावे लागेल. तेव्हा आपण लिहिले 5 गुणिले वर्गमुळात 7 छेदात वर्गमुळात 7 गुणिले वर्गमुळात 7. आता वर्गमुळात दोन्ही बाजूला वर्गमुळात 7 आहेत तर त्याला एकत्रित लिहिले. वरच्याही गुणाकारात 5 गुणिले वर्गमुळात 7 ला एकत्र लिहिले म्हणजे ती आली 5 वर्गमुळात 7. आता खाली पहा, वर्गमुळात 7 गुणिले वर्गमुळात 7 या दोघांचा गुणाकार जर केला तर आपल्याला, कारण इथे वर्गमूळ दोघांनाही सारखंच आहे, तेव्हा दोघांना एकत्रित वर्गमुळात लिहून एकाच वर्गमुळात लिहून 7 गुणिले 7 आपण लिहू शकतो. म्हणजेच वर्गमुळात 7 गुणिले 7 आले म्हणजेच 7चा वर्ग झाला. 7चा वर्ग म्हणजेच काय? वर्गमुळात वर्ग हे एकमेकांना कॅन्सल करतात, कारण आपण त्याला वेगळ्या पद्धतीने लिहू शकतो. कसे? 7चा वर्ग कंसाच्या बाहेर त्याचा 1/2वा घात. तेव्हा आपल्याला माहिती आहे घाताचा घात हा नेहमी गुणाकार असतो. म्हणजे 2 गुणिले 1/2 तर 2 आपले भागाकारात निघून जातात, उरते फक्त घातात 1. जेव्हा 7च्या घातात 1 उरते माहिती संख्या 7च उरते. तर अशा प्रकारे आपण त्याला सोडवू शकतो. तेव्हा आपले उत्तर आले 5 वर्गमुळात 7 छेद 7. आता आपला शेवटचा प्रश्न. आता संख्या आहे 6 वर्गमुळात 9 छेद. बघा, आता चौथा प्रश्न. आपल्याला संख्या आहे 6 छेद 9 वर्गमुळात 3. आता इथे कोणाला गुणणार? तर वर्गमुळात जी संख्या आहे तिनेच गुणायचं नेहमी. तर वर्गमुळात 3 ने आपण अंश छेदाला गुणले तर काय होईल? 6 छेद 9 वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 छेद वर्गमुळात 3. आता अंशाचा गुणाकार वेगळा होईल, छेदाचा गुणाकार वेगळा होईल. मग 6 गुणिले वर्गमुळात 3 ला 6 वर्गमुळात 3 लिहितो आणि तसेच 9 वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3
आता दोन्ही बाजूला वर्गमूळ आहे ते एकत्रच आपण संख्या लिहू शकतो. मग आपण लिहिले वर्गमुळात 3 गुणिले 3 झाली 9. आपण लिहिले वर्गमुळात 9. आता वर्गमुळात 9 हा खरं तर 9 हीच खरं तर संख्या 3चा वर्ग आहे. मग आपण वर्गमुळात 3चा वर्ग, तर वर्ग आणि वर्गमूळ निघून जाते, उरते काय फक्त 3. म्हणजेच 9 त्रिक 27 झाले असे लिहू शकतो. किंवा या 3ने या 6ला आपण भाग लावू शकतो. म्हणजे 3 एके 3, 3 दुनी 6. म्हणजे आपलं उत्तर घेईल 2 वर्गमुळात 3 छेद 9 असेल. आता 5वा 11 छेद वर्गमुळात 3. तर पहा, आपल्या छेदामध्ये वर्गमुळात 3 आहे. याचा अर्थ काय, आपल्याला अंश आणि छेदाला वर्गमुळात 3 ने गुणावे लागेल. तेव्हा आपण गुणले 11 छेद वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 छेद वर्गमुळात 3. आता छेदाचा गुणाकार करा आणि अंशाचा गुणाकार करा. तर अंशाचा गुणाकार केला तर आपल्याला मिळाले 11 वर्गमुळात 3. पण छेदाचा गुणाकार केला तर आपल्याला काय मिळाले पहा, वर्गमुळामध्ये 3 गुणिले 3 म्हणजेच किती आले 9. पुन्हा 9 हा 3चा वर्ग आहे, तर वर्गमुळात 3चा वर्ग, तर वर्ग आणि वर्गमूळ निघून जाते, तर उरते फक्त 3. तेव्हा आपल्याला उत्तर आले 11 वर्गमुळात 3 छेद 3. आता आपल्याला हे माहित आहे का, उजळणी करा. जर ए शून्यापेक्षा मोठा आहे आणि बी सुद्धा शून्यापेक्षा मोठा आहे, तर वर्गमुळात ए बी ही बरोबर वर्गमुळात ए गुणिले वर्गमुळात बी इतकी असते. आता दुसरा, ए अधिक बी एका कंसात ए वजा बी दुसऱ्या कंसात, ह्या दोन्ही कंसांचा जर वर्ग गुणाकार केला तर आपल्याला काय मिळेल, एचा वर्ग वजा बीचा वर्ग. तिसरा, वर्गमुळात ए पूर्ण कंसाचा वर्ग हा खरं तर एच असतो, जे आपण सूत्र आता वापरले. म्हणजेच काय, एचा वर्ग वर्गमुळात एचा वर्ग हा खरं तर एच असतो. तर हे आपण आत्ताच या सराव संचामध्ये हा फॉर्म्युला किंवा हे सूत्र आपण वापरले होते. तर पहा, गुणाकार करूया. आपल्याला उदाहरण दिले वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 8 अधिक वर्गमुळात 18. गुणाकार म्हणजेच काय, बाहेर दिलेल्या संख्येने आतल्या कंसातल्या दिलेल्या हर एक संख्येला गुणायचे. म्हणजेच वर्गमुळात 2 ने वर्गमुळात 8 ला गुणा, तसेच वर्गमुळात 18 लाही गुणा. त्या वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 8. आता दोन्ही बाजूला वर्गमूळ आहे तर एकत्रित त्याला लिहू शकतो, म्हणून आपण लिहिले वर्गमुळात 2 गुणिले 8. तसेच वर्गमुळात 2 ने वर्गमुळात 18 ला गुणले तर इथे 2 वर्गमूळ आपल्याकडे आहेत, तर आपण एकत्रितपणे वर्गमुळात 2 गुणिले 18 लिहू शकतो. तेव्हा इथे उत्तर आले 8 दुने 16, इथे उत्तर आले 36. आता वर्गमुळात 16 हा खरं तर 4चा वर्ग आहे आणि वर्गमुळात 36 हा खरं तर 6चा वर्ग आहे. मग आत्ताच आपण पाहिलेल्या सूत्रानुसार वर्गमुळात 4चा वर्ग हा खरं तर 4च असतो आणि वर्गमुळात 36चा वर्ग हा खरं तर 6च असतो. तर आपण आता फॉर्म्युला बघितलं, एक सूत्र बघितले, वर्गमुळात एचा वर्ग हा खरं तर एच असतो म्हणून. मग 4 अधिक 6 केले तर आपले उत्तर आले 10. म्हणजे ह्या गुणाकाराचे आपले उत्तर काय मिळाले, 10. आता दुसरे उदाहरण पहा. इथे आपल्याकडे संख्या आहे, एका कंसात दिले वर्गमुळात 3 वजा वर्गमुळात 2. दुसऱ्या कंसात दिलेत 2 वर्गमुळात 3 वजा 3 वर्गमुळात 2. आता आपल्याला माहिती आहे, ह्या दोन्ही संख्यांचा गुणाकार करताना पहिल्या संख्येने पहिल्या दुसऱ्या कंसातल्या सगळ्या संख्यांना गुणा. मग त्याच्यामध्ये वजाबाकी साईन आहे, ते वजाबाकी साईन ठेवा. नंतर दुसऱ्या संख्येने दुसऱ्या कंसातल्या सगळ्या संख्येला गुणा. तर पहा, वर्गमुळात 3 ने पहिले ह्या संख्येला गुणले, या पूर्ण कंसाला गुणले, तेव्हा आपण लिहिले वर्गमुळात 3 कंसात ही पूर्ण संख्या, नंतर वजा वर्गमुळात 2, तर वजा वर्गमुळात 2 आणि त्यापुढे हा पूर्ण कंसातली सगळी संख्या. आता वर्गमुळात 3 आपण कंसात गुणाकार करूया. मग वर्गमुळात 3 गुणिले 2 वर्गमुळात 3 इथे लिहिले, वर्गमुळात 3 आता वजा चिन्ह खाली वर्गमुळात 3 गुणिले 3 वर्गमुळात 2 तेही लिहिले. त्यानंतर वजा कंसात पहिली संख्या आहे 2 वर्गमुळात 3, मग आपण लिहिले वर्गमुळात 2 गुणिले 2 वर्गमुळात 3. आता 2 ऋण चिन्ह आहे, त्यांचा गुणाकार नेहमी धन असतो, म्हणून वजा गुणिले वजा अधिक येते. आता वर्गमुळात 2 गुणिले 3 वर्गमुळात 2. आता लक्षात घ्या, वर्गमुळात 3 वर्गमुळात 3, खरं तर उत्तर काय येते, वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 याचं उत्तर येते फक्त 3. कसे काय, कारण वर्गमुळात दोन्ही संख्या एकत्रच लिहिणार आणि त्याही गुणाकारातच लिहिणार. म्हणजे वर्गमुळात 3 गुणिले 3 आले 9. 9 हा खरं तर 3चाच वर्ग आहे, म्हणजे वर्गमुळात 3चा वर्ग काय असतो, 3. आपण पाहिलेल्या शिवसूत्रानुसार आपण लिहू शकतो 3. आता पुढे वर्गमुळात 3 गुणिले 3 वर्गमुळात 2.
तेव्हा हे वर्गमुळातली संख्या एकत्रित गुणाकार करू शकतो. म्हणजे 3 गुणिले 2 आले 6. तर आपण लिहिले 3 वर्गमुळात 6. पुढे वर्गमुळात 2 गुणिले 2 वर्गमुळात 3. तर इथे सुद्धा आपण वर्गमुळातली संख्या एकत्रित गुणा करून लिहिले 6, 2 बाहेरच्या बाहेरच. आणि सगळ्यात शेवटी अधिक वर्गमुळात 2 गुणिले 3 वर्गमुळात 2. तर इथे वर्गमुळात सेम सारखीच संख्या एकमेकांची गुणाकार होणार, मग त्याचा वर्ग होणार. वर्गमुळात वर्ग हा नेहमी तीच संख्या असते म्हणून आपण लिहिले 2. तर इथे पहा 3 दुने 6, 3 दुने 6 आणि 6 अधिक 6 झाले 12. इथे पहा वर्गमुळात 6 ही संख्या ह्या दोन्ही मधल्या संख्यांमध्ये समान आहे. तर वर्गमुळात 6 ही संख्या जर बाहेर काढली तर -3 - 2 उत्तर येते -5. मग आपण लिहिते -5 वर्गमुळात 6. मग आपले उत्तर आले 6 अधिक 6 आपण आधीच 12 केले होते, तर 12 - 5 वर्गमुळात 6. तर अशा प्रकारे आपण ही पुढची उदाहरणे आपण सोडवतो. वर्गकरणीचे द्विपद रूप. द्विपद करणींच्या अनुबद्ध जोडीतील पदांचा गुणाकार नेहमी पर्यायी संख्या येते. पहा काय लिहिले, द्विपद करणीच्या अनुबद्ध जोडीतील पदांचा गुणाकार नेहमी परिमेय संख्या येते. म्हणजेच वर्गमुळात 5 अधिक वर्गमुळात 3, 3/4 अधिक वर्गमुळात 5 ही वर्गकरणीची द्विपदे रूपे आहेत. द्विपदी म्हणजे आपल्याकडे 2 पदे मिळतात. तसेच वर्गमुळात 5 वजा वर्गमुळात 3 आणि 3/4 वजा वर्गमुळात 5 ही सुद्धा करणीची द्विपदे रूपे आहेत. आता पहा खाली काय सूत्रे दिलेत त्यानुसार आपल्याला काही उदाहरणे आहेत. तर पहिले खालील गुणाकार अभ्यासा. एका कंसात दिले वर्गमुळात a अधिक वर्गमुळात b. दुसऱ्या कंसात दिले वर्गमुळात a वजा वर्गमुळात b. आता यांचा गुणाकार कसा करतात, तर a अधिक b, a वजा b हे आपण सूत्र वापरू शकतो. मग a अधिक b गुणिले a वजा b ह्या दोन कंसांचा गुणाकार काय असतो, a चा वर्ग वजा b चा वर्ग. ते a इथे संख्या आहे वर्गमुळात a, b इथे संख्या आहे वर्गमुळात b. म्हणजेच a चा वर्ग म्हणजेच काय, वर्गमुळात a चा वर्ग वजा दुसऱ्या कंसात काय लिहिणार, वर्गमुळात b चा वर्ग. आता वर्गमुळाचा वर्ग हा खरं तर ती संख्या असते a म्हणून आपण लिहिले a आणि वर्गमुळाचा वर्ग ही संख्या येते b म्हणून आपण a वजा b लिहिले. आता तिसरा प्रश्न बघा, याच्यावरती उदाहरण काय आहे. यावरती उदाहरण दिले वर्गमुळात 5 अधिक वर्गमुळात 3 एका कंसात, दुसऱ्या कंसात वर्गमुळात 5 वजा वर्गमुळात 3. आता ह्या दोन्ही कंसांचा जर गुणाकार केला तर पहा काय येतो. इथे समजा a पकडला वर्गमुळात 5, तर इथे समजा आपण पकडला a म्हणजे वर्गमुळात 5 आणि b म्हणजे वर्गमुळात 3. तर इथे फॉर्म्युला किंवा सूत्र काय होते, a अधिक b, a वजा b. आता a अधिक b एका कंसात, a वजा b दुसऱ्या कंसात, याचं सूत्र असते a चा वर्ग वजा b चा वर्ग. तर इथे a आहे वर्गमुळात 5, b आहे वर्गमुळात 3 म्हणजे वर्गमुळात 5 चा वर्ग वजा वर्गमुळात 3 चा वर्ग. आता वर्गमुळाचा वर्ग हे खरं तर ती संख्या उरते म्हणजेच उरते 5 आणि वजा वर्गमुळात 3 चा वर्ग म्हणजे इथे येणार संख्या 3. तेव्हा 5 वजा 3 झाले उत्तर 2. पुढे चला तिसरे उदाहरण घ्या. वर्गमुळात 7 अधिक वर्गमुळात 3 दुसऱ्या कंसात दिले वर्गमुळात 3 वजा वर्गमुळात 7. इथे a आहे वर्गमुळात 3, b आहे वर्गमुळात 7. आता इथे a तुम्हाला पाहिजे तर तुम्ही कुठलाही घेऊ शकता, मग उरलेली संख्या b म्हणून दर्शवू शकतो. तेव्हा आता पुढे तर a अधिक b, a वजा b हे सूत्र इथे वापरले तर आपल्या सूत्राचं उत्तर आहे a चा वर्ग वजा b चा वर्ग. मग a आहे वर्गमुळात 3, b आहे वर्गमुळात 7. तर a चा वर्ग म्हणजेच काय, वर्गमुळात 3 चा वर्ग वजा वर्गमुळात 7 चा वर्ग. आता 3 चा वर्गमूळ चा वर्ग म्हणजे वर्गमूळ आणि वर्ग निघून गेले उरले 3. इथे सुद्धा वर्गमुळात 7 चा वर्ग म्हणजे वर्ग आणि वर्गमूळ निघून गेले उरले 7. 3 वजा 7 झाले वजा 4. आता आपल्याकडे संख्या समजा 3/2 अधिक वर्गमुळात 5 आहे. दुसरी दिली 3/2 वजा वर्गमुळात 5. एक आहे अधिक वर्गमुळात 5, दुसरे आहे वजा वर्गमुळात 5. तर a ची संख्या झाली 3/2 आणि b ची संख्या झाली वर्गमुळात 5. तेव्हा आपले सूत्र आहे a अधिक b, a वजा b. तर a अधिक b, a वजा b च्या सूत्राचं उत्तर काय आहे, a चा वर्ग वजा b चा वर्ग. मग a काय 3/2 चा वर्ग वजा b काय वर्गमुळात 5 चा वर्ग. आता वर्गमुळात 5 जर दिलाय आणि त्याचा वर्गही काढायचा आहे तर वर्ग आणि वर्गमूळ एक दुसऱ्याला काढून टाकते, उरते संख्या 5. आणि 3/2 चा वर्ग म्हणजे काय, आपण 3 चा वर्ग सेपरेट काढू शकतो, 2 चा वर्ग सेपरेट काढू शकतो, म्हणजे 9/4 आले. आता या 4 ने याला अंश छेदात जर गुणले तर इथे येते 20, 20/4 येते. दोघांचा छेद समान तर आपण अंशाची बेरीज करू शकतो. म्हणजे 9 वजा 20 केले उरले 4, छेदात आले 4. आता 9 वजा 20 केले तर उरलं उत्तर काय आले, वजा 11/4. आता इथे पहा वर्गमुळात 5 अधिक वर्गमुळात 3
व वर्गमुळात 5 वजा वर्गमुळात 3 या द्विपद करणींच्या जोडीचा गुणाकार परिमेय संख्या आहे हे आपण पाहिले. आणि अशाच द्विपद करणींच्या जोड्यांना अनुबद्ध जोड्या असे आपण म्हणतो. द्विपद करणी व तिची अनुबद्ध जोडी या दोन्ही संख्या परस्परांचे परिमेयकरणाचे गुणक असतात. वर्गमुळात 5 वजा वर्गमुळात 3 किंवा वर्गमुळात 3 वजा वर्गमुळात 5 यापैकी प्रत्येक द्विपद करणी ही वर्गमुळात 5 अधिक वर्गमुळात 3 या करणीची द्विपद करणीची अनुबद्ध जोडी आहे. तसेच 7 अधिक वर्गमुळात 3 ची अनुबद्ध जोडी काय होईल? 7 वजा वर्गमुळात 3. द्विपद करणींची अनुबद्ध जोडीतील पदांचा गुणाकार नेहमी आपल्याला परिमेय संख्याच येत राहणार. तर पहा, आज आपण काय शिकलो? आज आपण सराव संच सोडवला, त्यानंतर परिमेय संख्या कशा काढायच्या आपल्याकडे जर आपल्याला वर्गमुळात संख्या दिल्या असतील तर, हे आपण पाहिले. आता असाच अभ्यास आणि अशाच भागाचा पुढचाही भाग किंवा ह्या भागावरती आधारित अजूनही पुढे भाग आहेत, तो आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहू. आता आपण इथेच थांबूया. धन्यवाद.